नमस्कार. आज आपण मनाच्या श्लोकांमधली एक खूप सुंदर शिकवण एका अगदी सोप्या गोष्टीतून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही आहे ती ओवी. ऐकायला किती छान वाटते नाही का? पण हा उपदेश थोडासा गूढ वाटू शकतो. पण काळजी नसावी, कारण आजची आपली कथा ह्याच ओवीचा खरा अर्थ आपल्याला उलगडून दाखवणार आहे. चला तर मग भेटूया आपल्या कथेच्या नायकाला. त्याचं नाव विठ्ठल. एका गावात राहणारा अतिशय हुशार आणि खूप कष्टाळू माणूस. आता बाहेरून पाहिलं ना तर विठ्ठलकडे सगळं काही होतं. तो यशस्वी होता, मेहनती होता, पण आतून तो नेहमीच दुःखी, अस्वस्थ आणि जणू काही एका ओझ्याखाली दबलेला असायचा. लोकंसुद्धा आपापसात बोलायची, विठ्ठलकडे सगळं आहे, पण तो आनंदी का नाहीये? याचं कारण होतं त्याच्या मनात कायम घर करून बसलेले हे चार न दिसणारे शत्रू. थोडंसं काही मनासारखं नाही झालं की लगेच क्रोध उसळायचा. एखादी गोष्ट हवीशी वाटली आणि मिळाली नाही की कामना त्याला बेचैन करायच्या. जे आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा लोभ त्याला कधी शांतच बसू देत नव्हता. आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहिलं की मत्सर त्याचं मन आतून पोखरून काढायचा. आणि मग एके दिवशी विठ्ठलच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. झालं असं की त्याच्या व्यवसायात खूप मोठं नुकसान झालं. त्या रात्री त्याला अजिबात झोप लागली नाही आणि खरं तर त्याच क्षणी त्याच्या मनातली चौकशी सुरू झाली. तो बिचारा एकटाच बसून स्वतःला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत होता, माझं नुकसान नक्की कोणी केलं? हा प्रश्न खूप साधा होता, पण त्याचं उत्तर त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार होतं. आणि मग काय, उत्तरं बाहेरून नाहीत तर थेट आतूनच यायला लागली. त्याला एकदम जाणवलं की अरे, रागाच्या भरातच तर आपण चुकीचे निर्णय घेतले. नको त्या कामनांमुळे आपला विवेकच हरवला होता. लोभामुळे आपण मोठी जोखीम पत्करली आणि मत्सरामुळे तर आपल्या मनाची शांतीच निघून गेली होती. त्याचे शत्रू ते बाहेर कोणी नव्हतेच. दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी हरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत विठ्ठल थोडी शांती मिळावी म्हणून जवळच्या एका साध्या मंदिरात जाऊन पोहोचला. तिथे एक वृद्ध गृहस्थ अगदी शांतपणे स्वच्छता करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. ते पाहून विठ्ठलला खूप बरं वाटलं आणि त्याने आपलं मन त्यांच्यासमोर मोकळं करायचं ठरवलं. त्याने आपली सगळी कर्मकथा त्यांना सांगितली. ते वृद्ध गृहस्थ फक्त हसले आणि एक वाक्य म्हणाले, बाळा, शत्रू बाहेर कुठे शोधतोयस? ते तर आपल्या मनातच राहतात. हे एक वाक्य विठ्ठलच्या काळजाला जाऊन भिडलं. जणू काही त्याला खूप मोठं सत्यच कळलं होतं. मग त्या वृद्धांनी हळू आवाजात तीच ओवी म्हटली जी आपण अगदी सुरुवातीला ऐकली होती. आणि मग त्यांनी विठ्ठलला त्या ओवीचा एक एक शब्द उलगडून त्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांनी समजावलं की क्रोध हा नेहमीच खेद घेऊन येतो, म्हणजे पश्चाताप. कामना विकारी असते, म्हणजे ती आपल्या विचारांना दूषित करते. लोभामुळे कधीच समाधान लाभत नाही. आणि मत्सर, दंभ म्हणजे हेवा आणि गर्व हे तर मनावरच्या एका जड ओझ्यासारखे असतात. किती सोप्या शब्दात त्यांनी सगळं सांगितलं होतं. त्या दिवसापासून विठ्ठलचं आयुष्यच बदलून गेलं. त्याने एक छोटासा पण खूपच महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याने स्वतःसाठी काही नियमच बनवले. यापुढे जेव्हा क्रोध येईल तेव्हा क्षणभर थांबायचं. मनात एखादी कामना किंवा हाव निर्माण झाली की स्वतःलाच प्रश्न विचारायचा, हे खरंच गरजेचं आहे का? लोभ वाटला की आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायचं. आणि मत्सर जाणवला की आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि हळूहळू बदल घडला. त्याची बाहेरची परिस्थिती काही एका रात्रीत बदलली नाही, पण आतून विठ्ठल मात्र पूर्णपणे बदलला होता. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. आणि तेव्हाच त्याला या कथेचं खरं सार कळलं की जेव्हा आपलं मन हलकं होतं तेव्हाच आपल्या जीवन खरं हलकं होतं. सगळा भार तर आपण आपल्या मनावरच घेऊन फिरत असतो. तर विठ्ठलच्या या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? विठ्ठलप्रमाणेच आपल्याही मनात हे शत्रू लपलेले आहेत का? आणि जर असतील तर आपण आपल्या मनाला हलकं करण्यासाठी काय करू शकतो? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे, नाही का?